श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 15 डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे. या मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे आणि म्हणूनच मोठ्या उत्साहाने सर्व भाविक दत्त जयंती साजरी करतात. पण अशी एक वस्तू आहे की ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत कधीही ही वस्तू आणून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. यामुळे काय होते तर धनसंपत्तीची भरभराट होते, सुखशांती लाभते, घरामध्ये भांडण कटकट कमी होतात आणि आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा अखंड वास राहतो. तर अशी कोणती वस्तू आहे की ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. औदुंबराच्या झाडाची अशी एक गोष्ट आहे की ती तुमच्या देवघरात ठेवल्यामुळे सर्व मार्गाने घरामध्ये धन आणि ऐश्वर्य येते. आपल्या आयुष्यात अनेक समस्या किंवा अडचणी असतात. त्या सर्व प्रकारच्या समस्या निवारण करण्यासाठी हा एक अत्यंत गुणकारी आणि महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातील समस्या संपून जातील, माता लक्ष्मीची सतत आपल्यावर कृपा होईल यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या उपायामुळे आपल्यावर कोणत्याही व्यक्तीने जर तांत्रिक बाधा केली असेल किंवा कसली तरी भयंकर भीती वाटत असेल तर त्याचे निवारण नक्की होते. याशिवाय ग्रहदोष असेल, कर्जमुक्ती असेल यासारख्या समस्या सुद्धा दूर होतील. तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, संतती प्राप्तीची इच्छा सुद्धा पूर्ण होईल. याशिवाय ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील भांडण तंटे बंद होऊन मानसिक शांतता मिळते. तसेच सर्व चमत्कारी फायदे या औदुंबर वृक्षाचे आहेत. औदुंबर वृक्षामध्ये अशी एक वस्तू आहे की जी धारण केल्याने आपल्याला हे लाभ मिळतात. एका पौराणिक कथेनुसार एकदा हिरण्यकश्यपू राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला होता. कारण हिरण्यकश्यपू राक्षस हा भक्त प्रल्हादाला खूप त्रास देत होता, तसेच त्याचा खूप छळ करत होता. एकदा त्याने विचारले की कुठे आहे तुझा देव? तेव्हा प्रल्हाद म्हणाला की माझा देव चराचरामध्ये आहे. हे ऐकून हिरण्यकश्यपूने तिथे असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांबाला पायाने लात मारली आणि त्याच क्षणी तो खांब पडून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूला राजवाड्याच्या चौकटीवर दाबून धरून त्याचे पोट फाडले. परंतु हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये असणाऱ्या कलिकुंड विषामुळे भगवान नरसिंहाचे नखामध्ये प्रचंड जळजळ व्हायला लागली. त्यावेळी लक्ष्मीने तिथे जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळे आणून भगवान नरसिंहांना त्यावर त्यांची नखे घासायला सांगितली. औदुंबर वृक्षातील फळातील रसामुळे भगवान नरसिंहाच्या नखांचा दाह कमी झाला व ते प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला व ते म्हणाले, माझा आणि लक्ष्मी मातेचा सदैव औदुंबर वृक्षामध्ये वास राहील. याचप्रमाणे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहाचे अवतार आहेत व त्यांनी जेव्हा अवतार कार्यामध्ये पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापुरी या गावी वास्तव केले तेव्हा संगमावरील नदीच्या औदुंबर वृक्षाखाली बसून ते तप करायचे. तिथे तप करताना 64 योगिनी त्यांच्या पूजनासाठी येत होत्या, त्या वृक्षाखाली येत होत्या. जेव्हा नरसिंह सरस्वतीने अमरापूर सोडण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा या 64 योगिनींनी महाराजांना विनंती केली की त्यांनी तेथून जाऊ नये. त्यावेळी नरसिंह सरस्वतींनी सांगितले की काळजी करू नका, मी सदैव या औदुंबर वृक्षामध्ये राहील. याशिवाय औदुंबर वृक्ष हा एक शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो व शुक्र ग्रह हा धनसंपत्ती ऐश्वर्य यांचा कारक असतो. त्यामुळे ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन ऐश्वर्य संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही. याचबरोबर या वृक्षामध्ये नरसिंह आणि सरस्वतीचा निवास असल्यामुळे गुरु बलवान होतो व त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये अडचण येत नाही. हा एक उपाय करण्यासाठी आपण शुक्रवारी किंवा रविवारी केव्हाही हा उपाय करू शकता. पण हा उपाय करण्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जाऊन त्याला हळदीने रंगवलेले तांदूळ आणि जल तसेच पिवळे फूल अर्पण करावयाचे आहे. याशिवाय या झाडाला अगरबत्ती लावून पूर्ण श्रद्धेने पूजा करायची आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान
आटपून औदुंबराच्या मुळाचा लहान तुकडा घ्यायचा आहे. तो तुकडा गंगाजल अथवा स्वच्छ पाण्याने साफ करून त्यानंतर हे मूळ आपल्या देवघरामध्ये एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर चण्याची डाळ ठेवून त्याच्यावर हे मूळ ठेवायचे आहे आणि त्याची मनोभावे पूजा करून प्रार्थना करायची आहे. त्यामुळे अडकलेली सर्व कामे तसेच जीवनातील सर्व संकटे आणि ग्रहदोष असतील यातून तुम्हाला मुक्ती मिळते. आणि यानंतर हे मूळ शक्य असल्यास देवघरात ठेवावे किंवा एखाद्या चांदीचा किंवा स्टीलचा डब्बा असेल त्याच्यामध्ये थोडं कुंकू ठेवायचं आणि त्यामध्ये हा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे. याशिवाय आपण एखाद्या चांदीच्या ताईतमध्ये सुद्धा बनवून आपल्या हातावर धारण करू शकता. या उपायामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील, धनप्राप्तीचे नवीन मार्ग तयार होतील, आपल्यावर भूतप्रेत याची बाधा होणार नाही.